हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि सकाळी मी पीठ मळून घेते. सकाळी अंघोळ झाली आहे माझी जस्ट आणि पीठ मळून घेते, म्हणजे परत माझी गडबड होणार नाही. ॲक्च्युली मी रात्री पीठ मळते, पण मध्ये तुमचे पण काही कमेंट्स आल्या होत्या की रात्रीच्या वेळी मळू नये वगैरे. सो मी डिसाईड केलं की जेव्हा पॉसिबल असेल त्यावेळी सकाळीच पीठ मळायचं. पण मी रात्री कशासाठी मळायचे तर मला ते डिफिकल्ट नाही जात. सकाळची गडबड तुम्हाला माहिती आहे किती असते, आणि युद्धवीर आणि अकिरा स्कूलमधून येईपर्यंत सगळं आवरायचा माझा म्हणजे हेतू असतो. त्यामुळं मग काही कामं रात्रीच मी करून ठेवायची. पण ठीक आहे, पिठाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं तर आता मी ट्राय करेन जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा त्याच वेळेला पीठ मळून त्याच वेळी चपाती करेन. ज्या दिवशी अभिषेक नसतो त्या दिवशी कामं जी असतात ती फटाफट होतात. अदरवाईज थोडं साग्रसंगीत जेवण असतं. आज पण काय असं साग्रसंगीत नाही करत आहे, नॉर्मल जे जेवण आहे तेच मी करणार आहे. पीठ मळून अकिरा युद्धवीरला स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटते आहे. आता पीठ तर मळलेलं आहे, त्यानंतर डाळ जी आहे ती पण शिजून झालेली आहे. सोबतच भाजी करणार आहे भेंडीची, तर चॉपिंग जे आहे ते पण सगळं झालेलं आहे. अकिरा युद्धवीरला सोडून यायच्या आधी ही सगळी तयारी झाली की मग बरं पडतं. कुकर पण होतोय, आता भात होतोय. आता 11:30 वाजलेत, कारण मधल्या वेळेमध्ये मी स्वामीचरित्र सारामृत वाचून घेतलं आणि 3 अध्याय वाचायचे आणि जपायची, तर थोडा वेळ जातो त्यामध्ये. 11:30 वाजलेत, तर आता मी अकिराला घेऊन येणार आणि अकिराला घेऊन आले की जी तयारी झाली आहे त्याला मग फार वेळ लागत नाही. एकदा चॉपिंग वगैरे सगळं झालं की स्वयंपाक व्हायला फार हाफ ॲन आवर खूप आहे, म्हणजे 20-25 मिनटंच लागतात. सगळं क्लीन वगैरे करून मग अर्धा तास बस होतो. अकिरा आणि मी इथे आता अकिरा मला काय काय स्कूलची मजा सांगते आणि मी माझा स्वयंपाक करून घेते. 11:45 अकिराची शाळा सुटली की 11:55 आम्ही घरात येतो आणि परत 12:25 विरूला आणायला जायचं असतं. सो तेवढ्या वेळामध्ये माझा स्वयंपाक आरामात होऊन जातो. अभिषेक असतो, नॉनव्हेज बनवायचं असतं, त्याच वेळेला थोडासा वेळ लागतो. अदरवाईज 20-25 मिनटं फार असतात तयारी व्यवस्थित आधी करून ठेवली तर. आणि चपाती पण मी विचार केला की पहिल्यांदा चपाती करून घेते. सोबतच आता ह्याचा जो मसाल्याचा डबा आहे तो पण मी रिकामा केला. तो मला धुवायला टाकायचा आहे. 15-20 दिवसामधून मी धुवायला टाकते. अकिराचा ड्रेस चेंज नाही अजून केला, म्हणजे तिला ड्रेस नाही दिला. आधी म्हटलं फटाफट आवरून घेते, युद्धवीरला आणते आणि मग बाकीच्या गोष्टी. कारण युद्धवीर स्कूलमधून आल्यानंतर खूप टॅन्ट्रम्स थ्रो करतो, खूप जास्त त्रास देतो. तर मी तुम्हाला सांगत होते की पहिल्यांदा मी चपाती करून घेते असा विचार केला आणि नंतर मग भाजी करते. पण परत मी माझा प्लॅन चेंज केला, कारण इतका वेळ होतोच आहे मला आज. तर पहिल्यांदा भाजी करून घेते, भाजी फोडणी टाकते आणि भाजी होईपर्यंत चपाती करते, म्हणजे गरम गरम चपाती खायला आम्ही लगेच बसू. भेंडीची भाजी मला खूप झणझणीत आवडते, खूप तिखट आवडते. आधी ना मी जेव्हा तुम्ही आधीचे व्लॉग्स बघत होता त्यावेळेला मी माझ्या मम्मीकडून चटणी आणायचे, म्हणजे तिकडूनच वर्षाची जी काही चटणी असेल कांदा लसणाची ती आणायचे. पण आता नाही जमत सारखं सारखं मला जायला आणि ते चटणी घेऊन यायला वगैरे. तर आता मी आगरी मसालाच वापरते. आमच्या इथं एका ठिकाणी खूप छान आगरी मसाला मिळतो, तर तोच मी रोजच्या भाज्यांमध्ये यूज करते. चटणीने थोडा त्रास व्हायचा अभिषेकला, त्याला जमायचं नाही एवढं तिखट जे असतं. मी तर लहानपणापासून खाल्लं होतं, मला काही प्रॉब्लेम यायचा नाही, पण त्याला त्रास व्हायचा. आता भेंडीच्या भाजीमध्ये मी लिंबू पिळून घेते. चिकटपणा जाण्यासाठी तर ऑलरेडी मी भेंडी भाजून घेतलेली आहे थोडीशी तेलामध्ये, पण मला आंबट अशी चव आवडते भेंडीमध्ये. एकतर मी दह्यातली भेंडी करते आणि जर नॉर्मल भेंडी केली तर मग मात्र त्याच्यामध्ये लिंबू पिळते. थोडासा आंबटपणा मला आवडतो, म्हणून मी लिंबू जे आहे तो हाफ लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे मी आता. त्यानंतर माझं पार्सल एक आलं होतं सकाळीच, आणि माझ्याकडे इतके पार्सल्स येतात माहिती आहे, म्हणजे अभिषेकचे वेगळेच असतात आणि तो नसतो त्यावेळेला. जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला एका व्लॉगमध्ये की अभिषेक नसतो त्यावेळेला माझे पार्सल्स खूप येतात. वॉचमध्येच मला विचारत होता की मॅडम इतना पार्सल कैसा आता है, क्या क्या लाते हो बाहर से, ऑनलाईन क्या क्या शॉपिंग करते हो. तर यावेळेला मी चप्पल ऑर्डर केली आहे. मी कधीही आजपर्यंत एकदा मी चप्पल ऑर्डर केली होती,
पण ना मी 3 एका वेळेला ऑर्डर केल्या होत्या आणि मग त्याची जे साईजचा इश्यू झाला होता, मी रिटर्न केलं, परत दुसरं मागवलं तरी साईजचा इश्यू झाला होता. तर आता मी विचार केला की चल एकदा मागवून बघूया, नाही तर मग रिटर्न करून टाकायचं. आणि आता घालून बघते तर छान बसते ही चप्पल जी आहे ती. मी शॉप्सीवरून मागवली आहे आणि छान वाटते एकदम. अगदी थोडीशी टाच जी आहे ते थोडंसं मोठं वाटतंय मला न कळत, पण ठीक आहे, दिसायला छान. आणि जेव्हापासून अकिराच्या मी प्रेग्नंट होते ना, तेव्हापासून जे मी फ्लॅट चप्पल घालते ते मी फ्लॅटच घालते. त्याच्या आधी कंटिन्युअस रेग्युलर बेसिसवर मी ही हिल्स वापरायचे, पण जसे अकिराच्या मी प्रेग्नंट होते तेव्हापासून फ्लॅट यूज करते. अकिरा इकडे हॅलो. लगेच सगळे मार खाल्लास ना माझा? का खाल्लास मार? शार्पनर हरवला, होमवर्क व्यवस्थित नाही केला, मम्माने जरा जास्तच मारलं है ना. सॉरी. अकिराला सकाळी जरा जास्त मार दिला होता मी स्कूलला जाताना, मलाच नंतर वाईट वाटलं, मग मी हे तिच्यासाठी घेऊन आले सॉरी म्हणून. आय एम सॉरी. आवडला? त्यानंतर डिरेक्टली संध्याकाळी भेटते अकिराला ट्युशनला सोडून आल्यानंतर. आणि मला खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे काही वेळेला काय होतं माहिती आहे, मी एकटीच अभिषेकचं काम तुम्ही बघताय, तो घरी अगदी बॅग चेंज करायलाच येतो. तर मला असं होतं की अरे यार थोडंसं फ्रस्ट्रेट होतं आणि मग कधीतरी असं जास्त राग निघतो. तर मला खूप वाईट वाटलं, म्हणून मग मी तिला सॉरी म्हटले. कधीतरी आपण पण सॉरी म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. आपली चूक, मग ते मुलांना तेच शिकतात मुलं, की म्हणजे समजा आपण त्यांना सांगतो की तुमची चूक असेल तर सॉरी म्हणा, तर कदाचित त्यांना इतकं चांगलं ते समजणार नाही. पण जर आपली चूक असेल आणि आपण त्यांना सॉरी म्हणू तर त्यांना ते समजेल की अरे मम्मी पण सॉरी बोलते, तिची चूक असेल तर आपण पण म्हणायला पाहिजे. अनुकरणातून मुलं शिकतात. त्यामुळे मी ह्या गोष्टी फॉलो करते, त्यांना सॉरी म्हणणं वगैरे. आणि एक गेस्चर म्हणून मी तिला एक छोटीशी क्लिपचं पॅकेट दिलं, 2 क्लिप दिल्या. म्हणजे अपूर अशी बोलतीये. मनी प्लांट जे आहेत ते थोडेसे येलो त्याची पानं व्हायला लागली आहेत. मला वाटलं की थोडंसं ऊन द्यायला पाहिजे, तर सकाळचं तर ऊन तिथे येत नाही, म्हणून 5 वाजता मी बाहेर नेऊन ठेवलं थोडंसं त्यांना ऊन देण्यासाठी. त्यानंतर घर जे आहे ते झाडून घेतलं. कधी कधी खूप पसारा करतात अकिरा युद्धवीर आणि कधी कधी काहीच नसतं. आज तशातलं आज फार काही घाण अशी त्यांनी केलेली नाही आहे, पण सवयीप्रमाणे मी माझं जे घर आहे ते झाडून घेते, त्यानंतर पुसून पण घेते. सेम टाईम मी अपूर्वाशी पण फोनवर बोलते. तर तुम्हाला असं वाटेल की ही कंटिन्युअस फोनवरच बोलत असते का, तर येस, म्हणजे जेव्हा अभिषेक नसतो ना, मला फार काही TV सिरियलची अशी काही आवड राहिलेली नाही आहे सध्या. आधी मी खूप बघायचे, पण सध्या काय राहिलेली नाही आहे. मग मी सगळ्यांशी अशी फोनवर बोलत असते, व्लॉग शूट करत करत. आणि माझ्या कामात कुठले अडथळे येत नाहीत, कारण मी कानामध्ये हेडफोन लावूनच फोनवर बोलत असते. आता मी इथे शेंगदाणे भाजून घेते आहे, कारण मला शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत. आणि या अँगलमध्ये फोन कॅमेरा सेट केला ना, मला टेन्शनच येतं व्हॉइस ओव्हर देताना, कारण माझं पोट खूप जास्त दिसतं नाही, ॲक्च्युली आहेच तेवढं म्हणून दिसतं. कारण अकिराच्या वेळेला ना खूप पटकन मी बारीक झाले होते, युद्धवीरच्या वेळेला पण आता बारीक तर झाली आहे, पण पोट जे आहे ते कमी होत नाही आहे. आणि आता म्हणावं तसं एक्सरसाइज वगैरे नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, व्हॅलेंटाईन्स डे नंतर मी स्टार्ट करेन परत, कारण एक मोठा एक गोष्ट असणार आहे एप्रिलमध्ये. ती काय आहे ती त्याच वेळेला तुम्हाला मी सांगेन, आत्ता नाही रिव्हील करत. तर त्यासाठी मला बारीक व्हायचंच आहे, तर मी स्टार्ट करेन. म्हणजे 1.5 मंथ मला मिळतं आहे बारीक व्हायला. आणि सोबत तुमच्यासोबत पण मी शेअर करत जाईन माझं डाएट आणि एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी. तर टाईम हा काढला पाहिजे, कारण टाईम नाही काढला तर मग नाहीच होणार, कधीच नाही होणार. डाएट व्यवस्थित फॉलो होतं माझं, पण एक्सरसाइजचाच थोडा इश्यू होतो. पण मी ठरवलं की करायचं तर होतं. मग 1.5 मंथमध्ये मी करेन भरपूर, जेवढं मला पाहिजे तेवढं वजन कमी करेन, कारण तो जो इव्हेंट आहे तो पण तसाच आहे. त्यावेळी मी बारीक असणं खूप गरजेचं आहे. जायचं. 2 मिनिटं. 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 2 मिनिट
अकिराला सोडून आल्यानंतर वीरू 5:30 वाजता झोपला आणि लगेच आता 6:15ला मला उठवावं लागतंय. खूप वाईट वाटतंय की झोपेतून उठवायला मला अजिबात आवडत नाही मुलांना, पण आता उठवायलाच पाहिजे कारण मला अकिराला घ्यायला पण जायचं आहे, त्याला एकट्याला ठेवू शकत नाही. आणि जरी अकिरा घरीच असती तरी इतक्या लेट त्याला मी झोपून दिलं तर रात्री मग तो खूप वेळ लावतो, 12 वगैरे वाजवतो झोपायला आणि सकाळी मग त्याचा प्रॉब्लेम होतो उठायचा. मग मी विचार केला की जरा उजेड वगैरे करते म्हणजे त्याला जाग येईल. त्यानंतर तो उठला लगेच आणि मग मी घेऊन गेले त्याला अकिराला आणायला. अकिराला घेऊन आले तर आज फुटबॉल वगैरे काही नसतं, फुटबॉल हे एक दिवसाड असतं, त्यामुळे आज थोडासा वेळ मिळाला मला संध्याकाळच्या वेळेला. जो फुटबॉलचा असतो तो नवाबला वगैरे फिरवून सगळं झालं आणि मी आता इथं शेंगदाण्याचे लाडू जे आहेत ते बनवते मुलांसाठी. करते मी म्हणजे रोज एकताना शेंगदाण्याचा लाडू किंवा डिंकाचा लाडू असलं काही ना काही मी घरच्या घरी करत असते. डिंकाचे लाडू मला घरी नाही बनवता येत, मी बाहेरूनच आणते, म्हणजे सांगलीत खूप छान मिळतात तर तिकडे गेले की घेऊन येते, पण रेग्युलर बेसिसवर ते नाही तिथं मिळत जसे पाहिजे तसे. मग शेंगदाण्याचे लाडू मी आता त्यांच्यासाठी करते, पण ना शेंगदाणे थोडेसे अलीकडे भाजले गेले असं मला वाटतंय. आणि पण ठीक आहे, टेस्टमध्ये काही फरक नाही पडला. अगदी कमी करते मी, म्हणजे हार्डली एक 8-9 होतील इतके, कारण जर ते शिळे झाले ना की त्याला एक वास येतो, शिळ्या शेंगदाण्याचा कसा येतो तसा. त्यामुळं मग हे 1-2-3 दिवसात संपले की मग परत आणखी करेन. आणि ना आत्ता व्हॉइस ओव्हर देताना म्हणजे एडिटिंग करताना मी बघितलं की मी युद्धवीरला उठवताना राणी वगैरे म्हणत होते, तर अभिषेक मला खूप ओरडतो की त्याला सारखं मुलींसारखं बोलवून म्हणे मुलगीच करून ठेवशील. कारण युद्धवीर ना अकिराणी माझ्या सहवासात असतो, तर तो आमच्याबद्दल बोलताना म्हणजे दीदीबद्दल बोलताना दीदी मला असा करतो, दीदी झोपतो असं बोलतो, म्हणजे मी त्याच्याशी जसं बोलते की युद्धवीर असा करतो. आणि स्वतःबद्दल बोलताना तो असा बोलतो की मी करते, मी झोपते. त्यामुळे स्कूलमध्ये पण त्याला टीचर वगैरे सारखं सांगत असतात आणि मग मी त्याला राणी वगैरे म्हणते तर अभिषेक माझ्यावर खूप चिडतो की बंद कर, हे पूर्ण मुलगी करून टाकलंय त्याला, म्हणे करते बिरते बोलतो असं. म्हणजे जाता जाता पण असा बोलतो, मम्मा मी एक काम करते, मी झोपते असं सगळं बोलतो. कधीतरी मी शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन ते सगळं. सो गाईज, वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे कारण आज नव्हतं फुटबॉल, तर झालेलं ऑलमोस्ट सगळं. जेवायचंच बाकी आहे फक्त. जेवण वगैरे आता करून घेऊ आणि झोपू. तसं तर स्कूल असतं त्या दिवशी पोरांना झोपवते 9:30 पावणे 10, आणि जर हे असेल फुटबॉल असेल तर 10 10:30 इतकाच फरक पडतो, फार काही फरक पडत नाही. तर व्लॉग काय पुढे नेत नाही कारण मग खूप जास्त मोठा होऊन जाईल. आत्ता मी जस्ट चेक केलं तर बऱ्याच क्लिप्स होत्या, बरंच मी शूट केलं. अखेर वीरू काय करतोय बघ. तर मला एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची आहे. त्याच्या आधी थोडंसं एक सांगते की काय करतोय ग, कुठे हॉलमध्ये. तर मी एक कमेंट मला आली आहे आणि त्या कमेंटवर काय बोलायचं, कसं रिॲक्ट व्हायचं मला समजत नाही. युजली कसं होतं म्हणजे खूप आधीपासूनचं माझं एक हे आहे की मला तिथला तिथं कुठला टॉपिक दिला किंवा कुठलाही एक विषय दिला, टॉपिक म्हणजेच विषय, तर मी त्याच्यावर तिथल्या तिथं बोलू शकते. अगदी 5 मिनिटामध्ये मी त्याच्यावर एक चांगल्या रीतीनं बोलू शकते किंवा लिहू शकते. तर हे आहे माझं, म्हणजे वक्तृत्व चांगलं आहे म्हणा किंवा निबंध लेखन सुद्धा माझं स्कूलमध्ये शाळेमध्ये चांगलं होतं. तर या गोष्टी आहेत. पण आत्ता जी मला कमेंट आली आहे ना, आत्ता जी मला कमेंट आली आहे ना, त्यांनी मला काय बोलायचं, काय रिॲक्ट व्हायचं मला समजत नाहीये. तर त्यांची जी कमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलंय की तुझ्या ब्लॉगमध्ये बोल, म्हणून मी बोलतेय. बट काय बोलायचं हेच मला समजत नाहीये. मी विचार करते त्या कमेंटवर की काय बोललं पाहिजे. थोडक्यात एक सारांश सांगते. खूप मोठी त्यांनी कमेंट केली आहे की त्यांची पण 2 छोटी मुलं आहेत, एक 11 वर्षाचे मुलगी आणि बाळ छोटंसं आहे. तर त्यांचं त्यांच्या हस्बंडमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांनी मला असं सांगितलंय की मी पर्सनली त्यांना ओळखत नाही. त्यांनी मला असं सांगितलंय की त्यांचे हस्बंड त्यांना खूप टोचून बोलतात, इतक्या लेवलपर्यंत त्या डिप्रेस्ड आहेत की त्यांनी असं सांगितलं एक वेळ मारलेलं परवडलं पण हे नको,
म्हणजे ते शब्द नको, ते टोचून बोलणं नको. म्हणजे कुठल्या लेवलला मार खाणं ती व्यक्ती पसंत करते, पण असलं बोलणं नको. आणि नंतर त्यांचे हसबंड बोलतात की अरे मी तर रागात बोललो होतो, तू कशाला मनाला लावून घेते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी या कमेंटवर किंवा या विषयावर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलेन. मला थोडासा विचार करावा लागेल यावरती, कारण मी ऑन द स्पॉट बोलू शकत नाहीये. मी थोडासा विचार केला तरी सुद्धा मी बोलू शकत नाहीये. तर मला प्रॉपर वेनी याच्यावर बोलावं लागेल असं मला वाटतंय. आणि त्यावेळेला मग मी ते कमेंट पण पूर्ण तुम्हाला तिथे देईन, त्यांचं नाव जे आहे ते कट करून. आणि मला इतकं छान वाटलं. पहिली गोष्ट तर की तुम्ही माझे व्लॉग्स बघता. आपण समोरासमोर भेटलेलो नाही आहोत आणि आपण इव्हन फोनवर पण बोललेलो नाही आहोत, तरी सुद्धा तुम्ही मला एवढं ट्रस्टवर्दी समजलं की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता आणि तुम्ही त्याच्यावर माझ्याकडून सोल्युशन मागताय. आणि बऱ्याच बाबतीत असंच होतंय की मे बी मी तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला पटत असेल, योग्य वाटत असेल. त्यामुळे इतर पण बायका ज्या आहेत त्या मला मेसेजेसमध्ये विचारतात की असा प्रॉब्लेम आहे, हे आहे ते. आणि मी माझ्या परीनं जे सोल्युशन द्यायचा प्रयत्न करते त्यांना, की जितकं मला जमेल तितकं. तर पण ही कमेंट वाचून ना मी शॉक झाले. मला समजलंच नाही की यांना मी काय सांगायला पाहिजे. जर तुम्ही हा ब्लॉग बघताय, तुम्ही बघतायच कारण तुम्ही मला सांगितलं की तुम्ही खूप जुन्या सबस्क्रायबर आहात, आधीच्या ब्लॉगपासून तुम्ही बघताय. तर मी तर बोलेन तुम्हाला की मला पर्सनल तुम्ही मेसेज करा इंस्टाग्रामला, आपण तिकडे बोलूच. बट तुम्ही अशा पण खूप बायका असतील की ज्या हे सगळं सफर करतात, तर तुम्ही त्यांना रिप्रेझेंट करताय आणि त्याबद्दल मी याच्या ब्लॉगमध्ये बोलेनच, नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नो डाऊट. बट मी शॉक झाले या गोष्टीने की असे पण गोष्टी घडतायत बायकांसोबत, अशा पण गोष्टी घडतात, इतकं बायका सफर करतात. आणि खूपच म्हणजे मला वाईट वाटलं. त्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही आता बघता की रविरूला दोघांना सांभाळणं आणि हे सगळं अभिषेकच्या कामामुळे एकटीनं सांभाळणं, हे सगळं मला इतकं हेक्टिक होतंय. काही वेळेला मला वाटायचं की काय आहे माझ्यासोबतच असं होतंय, मी एकटीच सगळं स्ट्रगल करते. इव्हन आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं की मी अकिराला एक गिफ्ट दिलं, का आता सकाळी तिने माझ्याकडून मार खाल्ला होता चांगलाच. तर ते पण मला असं वाटलं की अरे आपली अननेसेसरी चिडचिड होतीये का, आणि आपण जास्त तिला मारतोय वगैरे का, तर असं मला वाटलं. म्हणून मग मी तिला एक सॉरी म्हणून एक छोटंसं गिफ्ट दिलं. तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी मी सफर करते या किती मोठ्या आहेत. पण नाही, ही जी कमेंट आहे ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि मला खरंच समजत नाही यावर काय बोलायचं. मी अक्षरशः ही कमेंट वाचून शॉक झाले, निशब्द झाले असं म्हणू शकता तुम्ही. पण येस, मी या कमेंटवर पूर्ण विचार करून, प्रॉपर अभ्यास करून मी तुम्हाला बोलेन, कारण तुमच्यासारख्या अजून बऱ्याच जणी असतात. तर होतील गोष्टी सॉर्ट आउट. मला तुम्हाला आणि ज्यांनी माझ्यापर्यंत नाही सांगितलंय तरी पण या अशा टाईपच्या काही गोष्टी सफर करतात त्यांना पण की गोष्टी सॉर्ट आउट होतात. थोडा टाइम द्यावा लागतो, थोडा टाइम जावा लागतो. प्रत्येक वेळेला दिवसच राहत नाही किंवा प्रत्येक वेळेला रात्रच राहत नाही. प्रत्येक गोष्टी ह्या चेंज होत राहतात. तो लाईफचा नियमच आहे की चेंज हा होतच राहणार आहे. तर आत्ताचे जे दिवस आहेत ते तुमचे निघून जातील, चांगले दिवस येतील फॉर शुअर. आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर मी इतकंच सांगू शकते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण प्रॉपर बोलूया, किंवा मला असं वाटतंय की मी याच विषयावर एक प्रॉपर व्हिडिओ बनवेन, ब्लॉग नाही. कारण ब्लॉगमध्ये असं सगळं असं बोललं जात नाही. कारण आता मला दिसतंय 6 मिनिटं मी बोलली आणि मग तो ब्लॉग मोठा होत जातो. तर प्रॉपर मी 1-2-3 दिवसांमध्ये जसं मला जमेल तसं एक प्रॉपर या विषयावर तुमच्या कमेंटवर खास मी व्हिडिओ बनवेन आणि जेवढं माझ्याकडून पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेन. डोंट वरी, देव आहे, प्रत्येकासोबत आहे. जर आपण चुकत नाहीये तर भ्यायची काही गरज नाही आहे. गोष्टी होत राहतात, बदलत राहतात. एनिवेज, तर हा जो ब्लॉग आहे, हे बोलणं चुकीचं आहे ॲक्च्युली या सगळ्या गोष्टीनंतर. स्टील जसं की मी म्हटलं, आता मला संपवावा लागेल ब्लॉग. मम्माचं सॉरी येते. मला हा ब्लॉग संपवावा लागेल आणि मला वाटतं तुमच्याशी बोलत बसावं खूप वेळ, बट टाईमचा कुठेतरी एक हे आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, किंवा तो जो व्हिडिओ मी बनवेन त्यामध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि चला, पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.